रोहित सूर्यवंशी या तरुणाचा रविवारी धुळ्यात अपघाती जागीच मृत्यू झाला आणि अपघाताच्या घटनेनंतर रोहितच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी दुसरीकडे मात्र इथल्या व्यवस्थेने अनेक प्रश्न निर्माण झाले। या ठिकाणी शहरामध्ये 9 ब्लॅक स्पॉट आहेत आणि या 9 ब्लॅक स्पॉट वरती आतापर्यंत जवळपास वर्षभरामध्ये 80हून अधिक अपघात झाल्याची देखील माहिती समोर आली आहे। मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या नाही। इथले सिग्नल यंत्रणा जी आहे ती बंद आहे। यासोबतच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण जे आहे ते शहरामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। तर दुसरीकडे या संदर्भामध्ये वारंवार पाठपुरावा करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा महानगरपालिका प्रशासन असेल यांच्याकडून कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत आणि याचाच परिणाम हा तरुणांचा जीव घेण्यापर्यंत गेल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीतच पोलीस प्रशासन एकीकडे आता अलर्ट मोडवर आलं असलं तरी दुसरीकडे मात्र महापालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देखील कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त होती आहे। शहरामधलं वाढतं अतिक्रमण कधी कमी होणार आणि यासोबतच इथली सिग्नल यंत्रणा असेल या ठिकाणचं असलं अतिक्रमण असेल यावरती कधी कार्यवाही होणार हाच महत्वाचा प्रश्न सध्या धुळेकर नागरिकांमधून उपस्थित होतोय। शहराच्या अवतीभोवती जे ब्लॅक स्पॉट होते त्या अपघाताचे राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे अपघाताचे प्रमाण आहे, परंतु शहरात तेवढ्या प्रमाणात अपघात होत नाहीत। परंतु तरी आपण एक उपाययोजना म्हणून त्यांना ब्लॅक स्पॉट घोषित केलेले, त्यांचा जो इतिहास आहे मागे जे अपघात झालेले त्यामुळे त्यांना अपघात घोषित केले, त्या अनुषंगाने आपण शहरातील जे विविध विभाग आहे जसं मनपा आहे, PWD यांना आपण आता याआधी पत्रावर केलं आहे आणि आता देखील या ब्लॅक स्पॉटची पाहणी करून तिथे जी उपाययोजना करणे आवश्यक आहे, जसं सायनिंग बोर्ड लागणे गरजेचे आहे, तिथे जे काही अनधिकृत होर्डिंग लागलेले असतील त्या काढणं गरजेचं आहे, त्या अनुषंगाने आपण त्या विभागांना पत्रव्यवहार करीत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।